गुड मॉर्निंग. हर हर महादेव. ठीक आहे. आज मी तुम्हाला एका छोट्या बाळाची स्टोरी सांगणार आहे. ओके. एक छोटं बाळ जे होतं त्याचे तुमच्यासारखे लाड नव्हते होत. तुमचे खूप लाड होतात ना घरी. नवीन ड्रेस मिळतोय. डोक्याला केसांना लावायला निराळे हेअरबँड मिळतात. हो की नाही. बॉईजला छान छान ड्रेस मिळतात. आणि आई खायला काही करून दे म्हटलं तर काही पण करून देते का नाही. काय काय करून देते बरं. हां, इडली डोसा. हां हां, पप्पांना म्हटलं आईस्क्रीम द्या तर पप्पा आईस्क्रीम पण देतात. हो की नाही. हां हां, तुम्ही म्हटलं की छान बॅग पाहिजे तर छान बॅग पण देतात. छान शूज पाहिजे, छान कपडे पाहिजे तर छान कपडे पण देतात ना. डो नॉट टॉक, लिसन टू मी. ओके. तुमचे खूप लाड करतात नाही पप्पा. असेच एक बाळ होतं. ओके. ते बाळ होतं आणि त्या बाळाचं नाव होतं भीमराव. त्या बाळाचं नाव होतं भीमराव. आणि भीमराव हे जे बाळ होतं त्यांना किती ब्रदर्स अँड सिस्टर्स होते माहिती आहे का. किती. 13. किती. हां, 13 म्हणजे 13 ब्रदर्स आणि सिस्टर्स होते. आणि ते 14th नंबरचं चाइल्ड होतं. त्यांचं नंबर 14th होता. ओके. त्यांच्या आईवडिलांना झालेले ते 14वं बाळ होतं. समजलं. पण ते बाळ जेव्हा तुमच्यासारखं थोडं मोठं झालं, आलं लक्षात. ते गरीब घरातले होते. ओके. आई पप्पा कसे होते. तुम्ही आन्सर द्यायचं बाबा. आई पप्पा कसे होते. आणि आई पप्पा गरीब होते. त्यांना छान कपडे नव्हते. समजलं. आणि ते जेव्हा स्कूलमध्ये जायचे ना, तुम्हाला स्कूलमध्ये कसं बेंच आहे, चेअर आहे. हो की नाही. आता इथे चटई टाकली, इथे छान छान झाडं आहेत, आतमध्ये छान छान बसायला आहे. तसं ते जेव्हा त्यांच्या स्कूलमध्ये जायचे तेव्हा त्यांना इतर मुलांबरोबर बसू देत नव्हते. त्यांनी ते म्हणायचे तू गरीब घरातला आहे ना, एकदम तू आमच्याबरोबर नाही बसायचं, तू आमच्याबरोबर नाही बस. असं कोण म्हणायचे माहिती आहे का. टीचरच म्हणायचे त्यावेळेचे. आणि त्यांना कुठे बसवायचे माहिती आहे का. त्यांना क्लासच्या बाहेर जिथं चपला काढून ठेवतात ना तिथे बसवायचे ते. समजलं. तुम्ही आतमध्ये सगळ्या मुलांबरोबर बसायचं नाही असं त्यांना सांगायचे. आणि ते बाहेर बसायचे. त्या काळामध्ये जे गरीब घरातले मुलं होते त्यांना कोणी रिस्पेक्टच देत नव्हतं. समजलं. त्यांना कोणी रिस्पेक्ट देत नव्हतं. आणि ते बाहेर बसायचे. बाहेर ते जिथे चपला ठेवतात तिथे बसायचे. पण टीचर जे काही शिकवतात ते खूप मन लावून ऐकायचे. व्हेरी केअरफुली ही यूज टू लिसन टू द टीचर. खूप केअरफुली ऐकायचे टीचरला. आणि ते खूप सिन्सिअरली अभ्यास करायचे. लिसन. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं लगेच. खूप सिन्सिअरली अभ्यास करायचे. आणि प्रत्येक वर्षी each year he was standing first in the class. क्लासमध्ये त्यांचा नंबर किती यायचा. फर्स्ट. त्यांना बाहेर जरी बसायला लावायचे तरी त्यांचा नंबर फर्स्ट यायचा. त्यांना पाणी प्यायला म्हटलं तर त्यांना तिथल्या पाणी घेऊ देत नव्हते. असं वरून पाणी टाकायचे त्यांच्या हातावर असं. आणि ते म्हणायचे त्यांना त्या ग्लासनी पाणी पिऊ देत. जे होते त्यांचं नाव त्यांना नंतर लोक प्रेमाने बाबासाहेब म्हणायला लागले.
आणि ते प्रत्येक वर्षी फर्स्ट आले आणि 10th स्टँडर्डला तर सगळ्यात फर्स्ट आले. 10th स्टँडर्डला तर सगळ्यात फर्स्ट आले. ते जेव्हा फर्स्ट आले तेव्हा त्यांना स्कॉलरशिप मिळाली. काय मिळाली म्हणजे त्यांच्या गव्हर्नमेंटने, सरकारने त्यांचे पैसे भरले. त्यावेळेचे सरकार होते सयाजीराव गायकवाड, एका ठिकाणचे राजे होते. त्यांनी त्यांचे पैसे भरले आणि त्यांना कॉलेजमध्ये ॲडमिशन करून दिली. त्यांना कॉलेजमध्ये ॲडमिशन करून दिली आणि त्या कॉलेजमध्ये सुद्धा ते फर्स्ट आले. त्या कॉलेजमध्ये सुद्धा ते फर्स्ट आले. मग तिथून पुढे त्यांना कुठे पाठवलं माहिती आहे का? दुसऱ्या देशात. कुठे पाठवलं? अमेरिकेला पाठवलं शिकायला. अमेरिकेला कशाला पाठवलं? शिकायला, पुढचं शिकायला पाठवलं. आणि अमेरिकेला जेव्हा ते गेले तर अमेरिकेच्या त्या युनिव्हर्सिटी, जसं आपल्या इथं सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी आहे तशी अमेरिकेमध्ये कोलंबिया युनिव्हर्सिटी आहे. कुठली आहे? कोलंबिया. कुठली युनिव्हर्सिटी? हां, कोलंबिया युनिव्हर्सिटी. युनिव्हर्सिटी म्हणजे मोठं कॉलेज जे त्यांच्या ते सगळ्यांच्या एक्झाम घेतात, सगळ्यांच्या परीक्षा घेतात, त्याला युनिव्हर्सिटी म्हणतात. आणि तिथे त्यांनी खूप अभ्यास केला आणि ते मोठे अभ्यासातले डॉक्टर झाले. त्याला म्हणतात PhD. त्याला म्हणतात डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी, म्हणजे अभ्यासातले डॉक्टर. असे ते त्यांनी किती 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 शिकले माहिती आहे? असे लोक शिकतात ना, डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्ट असे शिकतात ना, असं ते 32 डिग्रीज त्यांनी घेतल्या. किती? 32 डिग्रीज त्यांनी घेतल्या. आणि तुम्हाला कुठली लँग्वेज येते बरं? थोडी इंग्लिश येते, थोडी हिंदी येते आणि मराठी येते. एवढ्या लँग्वेज येतात ना तुम्हाला, समजतात ना? पण त्यांना किती लँग्वेजेस येत होत्या माहिती आहे? त्यांना 9 लँग्वेजेस येत होत्या. किती लँग्वेजेस? 9 लँग्वेजेस त्यांना येत होत्या. आणि ते सगळ्यांशी कोणाशी पण त्या लँग्वेजेसमध्ये बोलू शकत होते. असे बाबासाहेब आंबेडकर, त्यांना काय माहिती आहे का, त्यांना त्या काळामध्ये गरीब लोक जे असायचे, ओके, जे त्यांना गावाच्या बाहेर राहायला म्हणायचे. तुम्ही आमच्याबरोबर राहायचं नाही, आमच्याबरोबर जेवायचं नाही, ओके, आमच्याबरोबर देवळात यायचं नाही. ठीक आहे. ते त्यांना टच सुद्धा करत नव्हते. आपण कसं टच करतो, असं कसं टच करतो असा, तसं ते त्यांना टच सुद्धा करू देत नव्हते. ते जेव्हा ऑफिसर झाले, मोठे ऑफिसर झाले, तेव्हा सुद्धा, ऐक रे बेटा, माझ्याकडे पहा, तुमच्यासाठी सांगतोय मी, ते जेव्हा मोठे ऑफिसर झाले तेव्हा त्यांच्या हाताखाली जो माणूस होता ना, तो असं कागद द्यायचा ना त्यांना, तो असा कागद त्यांच्या हातात नव्हता देत, तो असा फेकायचा त्यांच्या हाताखाली काम करणारा माणूस, ते कागद, त्याला फाईल म्हणतात, ते असं त्यांच्याकडे फेकायचा त्यांच्या टेबलावर. का फेकायचा? कारण त्याला वाटायचं की बाबासाहेबांचा आपला हात लागला तर चांगलं नाही, बाबासाहेबांना आपला हात लागला तर छान नाही. आणि ते त्यांना पाणी सुद्धा पिऊ देत नव्हते. त्यांना पाणी, ते ज्या पाण्यात, समजा बाबासाहेबांनी माठातनं पाणी पिलं तर बाकीचे लोक काय करायचे माहिती आहे? त्या ऑफिसमधले तो माठच फोडून टाकायचे. तो माठ काय करायचे? फोडून टाकायचे. असं त्या काळामध्ये लोक गरीब लोकांबरोबर वागत होते. चुकीचं होतं ना ते? चुकीचं होतं ना ते? मग बाबासाहेबांनी ठरवलं, ओके, बाबा कसं आहे ना, ते इतके शिकले होते, ते जेव्हा अमेरिकेला गेले दुसऱ्या देशात आणि इंग्लंडला गेले दुसऱ्या देशात, तिथे त्यांनी मोठमोठ्या डिग्रीज घेतल्या, मोठ्या अभ्यासातले डॉक्टर झाले. त्यावेळेला त्यांना तिथे खूप छान नोकरी मिळू शकली असती, तिथे ते राहू शकले असते, तिथे त्यांच्याकडं मोठा बंगला मिळाला असता त्यांना, तिथे त्यांना खूप रिस्पेक्ट देत होते. पण त्यांनी काय विचार केला माहीत आहे?
की माझ्या इंडियामध्ये गरीब लोकांशी हे बाकीचे श्रीमंत लोक असं का वागतात? काय विचार केला त्यांनी? काय विचार केला बाई? दे माझे श्रीमंत लोक असे का वागतात? चुकीचं होतं ना ते. सगळ्यांनी ते तर किती हुशार होते, हां, ते अभ्यासातले डॉक्टर झाले मोठमोठे. त्यांना सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला ते समजायचं नाही, पण सगळ्या याच्यामध्ये ते मास्टर झाले. कुठल्या पण अभ्यासात ते मास्टर झाले, खूप खूप शिकले. आणि म्हणून तरीही ते दुसऱ्या देशात राहिले नाही. दुसऱ्या देशात राहिले नाहीत. ते म्हटले की नाही, मी पुन्हा माझ्या इंडियामध्ये जाईन. मी इथे राहणार नाही, मी इथे बंगल्यात राहणार नाही, मी इथे कारमध्ये बसणार नाही, मी इथे छान छान खाणार नाही, फिरणार नाही. मी माझ्या इंडियात जाऊन माझ्यासारखे जे गरीब लोक आहेत, त्यांना एज्युकेशन देण्यासाठी, त्यांना शिकवण्यासाठी मी भारतामध्ये, मी इंडियामध्ये जाणार आहे. आणि म्हणून ते पुन्हा आपल्या भारतात आले. आणि त्यांनी जे गरीब लोक होते ना, त्यांना जागृत केलं म्हणून त्यांना सांगितलं समजून की नाही, तुम्हाला काय करावं लागेल? छान श्रीमंत बनण्यासाठी काय करावं लागेल? एकच गोष्ट करावं लागेल. लावा बरं तुमचा दिमाग. काय करावं लागेल? करेक्ट. कोण बोललं? व्हेरी गुड, व्हेरी गुड. दे टाळी. काय करावं लागणार? खूप अभ्यास करावा लागणार. आणि अभ्यास केल्याशिवाय तुम्ही छान बनू शकणार नाही. कोणी तुम्हाला रिस्पेक्ट देणार नाही. आणि अभ्यास जर नाही केला तर मात्र मग काही उपयोग आहे का? काहीच उपयोग नाही. सगळ्यांना अभ्यास हा करावाच लागतो. आणि म्हणून त्यांनी ते म्हटले की तुम्ही गरीब काय राहिलात? अशी साधे साधे कामं का करता तुम्ही? कारण तुम्ही कधी अभ्यासच केलेला नाहीये. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना अभ्यास करावा लागणार आहे. आणि त्यांनी आपल्या सगळ्या लोकांना एकत्र केलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही स्कूलमध्ये जा, अभ्यास करा, खूप खूप स्टडी करा, अभ्यास करा आणि मोठे ऑफिसर व्हा, मोठे ऑफिसर व्हा. आणि तुम्ही जेव्हा मोठे ऑफिसर झाले की मग सगळे लोक तुम्हाला काय देतील? करेक्ट, लाऊडली काय देतील? रिस्पेक्ट. काय देतील? रिस्पेक्ट. सगळे रिस्पेक्ट देतील म्हणजे आदर देतील. आणि मग आदर द्यायला लागले, रिस्पेक्ट द्यायला लागले, तर मग तुम्ही छान कपडे घालू शकता. बाबासाहेब तुम्हाला सांगतोय, महात्मा गांधी जसे